द्रौपदीचा पुरुषार्थ ऐकल्यावर मला असं वाटतं एकाही बाईनं टेक करायची नाही. लांब कशाला, तुकोबराच्या पत्नीचा पुरुषार्थ ऐकल्यावर एकाही बाईनं टेक करायची नाही. कमी टेक असती घ्यायची. जिच्या गळ्यात दागिने आहेत का तिलाच ह्या संक्रांतीच्या दिवशी वाण देतात हळीत कुंकू. जिच्या गळ्यात दागिने नाही तिच्या कपाळावर का इचू दिसतो का? मला नाही वाटत हा सणाचा, हा सात्विकपणाचा, हा भावनिकतेचा पुरुषार्थ असेल. हा नालायकपणाचा कळस आहे. सत्यानं जीवन सुधारलं पाहिजे तर सत्य करायचे. कोणाला तरी गुण आला पाहिजे, 4-5 तरी पोरायनं माळा घातल्या पाहिजे तर सप्त्याचा खर्च. नाही तर काय महाराज आणलं त्याला खपक्या पाकिट दिलं, आपण असेच उपरनं झटकीले गे निघला मुंगळा आपला जिकडं तो तर दिसन तिकडं. काय अर्थ नाही त्या. दरवर्षी 5 पोरायनं माळकरी झाल्या पाहिजे. किमान 10 तरी बायकाने तंबाखू सोडली पाहिजे. त्याचं नाव सप्ताह आहे. कशाला करायचे? आपले गुण सुधरा. एवढे सप्ते होते तरी तुमच्या पोटातलं पाप जात नाही. संक्रांतीचं वाण देताना किती गोड देतात बाण. बाळू महाराजाची बायको आली की किलोचं गुळाचं ढेकूळ, नाही तर पितळाचं बघू. आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी. होंडी नाही वाचीस का? हा, होंडी होशीन होंडी. तुला नाहाचं काम पडणार नाही पुन्हा. बरं तुम्हाला मै शपथ असं करतात का नाही तुम्ही? हो म्हणाले. आणि मग किती महाराज फुकल्यावर तुम्ही वांग्यावानी अशी भाजी चिरून जरी महाराज खाल्ले तरी तुम्ही सुधारताल का? नाही. पक्षपात करायचा नाही माझ्या माईनं. मी काय दगड आणायला आणू नाही तुम्हाला.